कारण बघा क्रिकेटच्या खेळामध्ये जर शिस्त महत्त्वाची असतं ना, तर क्रिकेट प्रती आहे ना तुम्हाला समर्पणाची भावनाही देखील तितकंच महत्त्वाची आहे. कुठलाही क्षण असा वाया जाणार नाही आहे किंवा वेळ वाया जाणार नाही आहे याची काळजी दोन्ही टीमने घ्यायची आहेत. जांभूलपाडा टीम, डोली टीम दोन्हीने ती काळजी घ्या. कारण आता जर पाहिलं तर सूर्य हळूहळू जो अस्ताला चालला आहे, सूर्यास्त होतोय आई जीवदानीच्या डोंगर बाजूला आपण पाहू शकता. त्याच्यामुळे जे बॅड लाईटचा इथे त्रास कोणाला होऊ नये याची काळजी आपण सुरुवातीपासून घेतलेली आहे. तर इथे सुद्धा तीच काळजी घेतोय. फक्त आपणहून वेळ वाया जाणार नाही आहे ना याची काळजी तुम्ही घ्यायची. अगदी बरोबर. संध्याकाळचं सत्र आणि अगदी शेवटचा मॅच. अजय यांना आपण पाहतायत गोलंदाजी ट्रॅकवरती आणि दोन फलंदाज. एका बाजूला आपण पाहताय फलंदाज असतील रणजित आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला नागेश. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 21 धावांची खेळी साकारलेले आहेत धर्मेश. धर्मेश आपण या मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू बिग हिट, बिग हिट. पहिल्या चेंडूवरती सिक्सर, षटकार. थँक्यू. उत्कर्ष तुमच्या दिशेने येतोय. पहिल्या चेंडूवरती फ्लाइंग स्टार्ट, पहिल्या चेंडूवरती बिग हिट, सिक्सर, षटकार. आणि ही सुरुवात असायला हवी होती. इथे मात्र आपण पाहतायत इथून जर तुम्ही पहिल्याच बॉलवरती आक्रमण करताय म्हणजेच येणाऱ्या काळात धावसंख्यांचा वेग इथून वाढवताना आपण सुरुवातीपासूनच दिसत आहेत. म्हणजे तुमचं जे इंटेन्शन आहे ते महत्त्वाचं आहे की शेवटचा मॅच आहे, इथून जास्तीत जास्त धावा कशा होतील ह्याच्याकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष दिलं. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा मिळाल्या. चांगलं क्रिकेट. की जसं तुम्ही इंटेन्शनचा उल्लेख केला की तुम्हाला जे टार्गेट सेट करायचे आहे त्या टार्गेटपासून लांब जायचं नाही. बॅटिंग घेतले 30च्या वर धाव मला उभा राहायचं आहे. मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच तो इथे दिला जाणार आहे. तुझंच मॅचवरती नजर आहे. बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतो. चेंडू जातो लॉंगॉनच्या रिझनमध्ये फील्ड केला गेला आहे. थोडंसं फंबल झाला, फंबल आला उसरा बॅट्समॅन गेट सेकंड. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकार त्यानंतर डबल धावा. 3 चेंडूचा खेळ झाला. धावा आहे धावफलकावरती 10. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती. मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतात. अवघ्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर मॅन ऑफ द मॅच हे देखील आपण देणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. जबरदस्त खेळ केलाय. गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेला पुन्हा एकदा फटका इंटू द गॅपमध्ये, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे क्षेत्ररक्षण. प्रोटेक्शन मिळते आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न बघता बघता इथे देखील 2 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार, तदनंतर 3 चेंडूंमागे 3 डबलचे स्कोर आपल्याला बघायला मिळाले. दुहेरी धावा बघायला मिळाल्या, अर्थात 12 धावा. 12 धावा म्हणजे 6. पहिला तर षटकारनं 6, नंतर त्या 3 चेंडूवरती अजून 6 धावा. आणि चांगला म्हणजे स्टार्ट चांगला आहे, सुरुवात चांगली आहे. कारण अजय एक असा गोलंदाज आहे, हॅम ॲक्शन आहे आणि मोठ्या संघाकडनं खेळण्याचा जो अनुभव आहे तोही त्याच्या गाठीशी आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट खेळताना स्ट्रॅटेजी काय बघा, आक्रमण केलेलं आहे. रणजित यांनी आक्रमण केलेलं आहे ते अजय यांच्या गोलंदाजीवरती. आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल केला आहे. लॉंगॉनच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. तर जसं म्हणताना अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमण हाच बचावाचा सर्वोत्तम पर्याय आहे तो रणजित दाखवून देतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर जाऊन पोहोचलाय 13-13. ड्रीम स्टार्ट खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जी स्वप्नगत सुरुवात इथे झाली या राऊंडमध्ये. या डावामध्ये आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती षटकार आला. मोमेंटम पहिल्याच बॉलवरती शिफ्ट केला आपल्या बाजूनं. ज्या अनुषंगानं आपण पाहतोय पहिल्याच 5 चेंडूंमागे 13 धावा. हा बॉल देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि या बॉलवरती आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडला जो फलंदाज होता त्याला विशेषतः जोखीम घ्यायची गरज नव्हती. या वेळेला अगदी सोपा कॅच शेवटच्या क्षणाला मोये आपल्याला बघायला मिळाला. सर्वांना वाटलं की हा झेल कॅरी झाला, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला हा झेल सुटलाय. आता झेल सुटलाय, येणाऱ्या काळात त्याला भुगतान करावं लागेल. नक्की भुगतान, पण झेल कसं सुटलाय तो हे आपण पाहूया. ॲक्शन रिप्लेमध्ये जर आपण पाहिलं तर टॉपेट लागला होता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला होता. बघा चेंडूपर्यंत आले, चेंडूपर्यंत नजर ठेवली, त्यानंतर थोडं खाली गेले. हात आहे ना ते कमरेच्या खाली गेले. ज्यावेळेला कमरेच्या खाली जाणार, गुडघा वाकणार, त्यावेळेला जो हात आहे ना पुढे सरकणार. आणि तेच घडलं होतं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देण्यात येतोय. 15 धावा धावफलकावरती आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच धर्मेश आणि ते देण्यासाठी आपण विनंती करू भरतजी घरत जे उपस्थित आहेत व्यासपीठावरती त्यांचे शुभ हस्ते आपण बघतोय. बीके स्टार कडनं हे ट्रॅव्हलिंग बॅग आहेत. आणि धर्मेश ज्यानं 21 धावांची खेळी साकारलेले आहेत तो खेळाडू ठरलाय. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोस टू मिस्टर धर्मेश. मॅच ऑन झाले तिथे जाऊया.
या वेळेला आपण पाहू शकाल चेंडू पुन्हा एकदा बऱ्याच काळ हवेत. इथे काही गरज नव्हती परंतु पुन्हा एकदा झेल सुटला. संध्याकाळचं सत्र, संध्याकाळच्या सत्रात काहीतरी वेगळं होतंय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. अगदी गचार क्षेत्ररक्षण. दोन्ही फलंदाजांना मिळाली 2 वेळा संधी. 2 वेळा संधी मिळाली आणि जसं मागच्या चेंडूचं मी उल्लेख केला होता झेल टिपण्याचा प्रयत्न अजयने देखील तसाच केला. चेंडू वर नाही चढलाय, खाली 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 गेले, इतके खाली गेले, चेंडूही थोडासा खाली गेलाय. त्याच्यामुळे जे झेल टिपण्याचं जे तंत्र आहे, टेक्निक आहे, कुठेतरी कमी पडते. धाबा धाव फलकावरती 17 बॅटच्या कडे लागतो चेंडू. आता चुकी होणार नाही, चुकी होणार नाही याची काळजी तिथून गोरक्षने घेतले. विकेट, पहिला विकेट, पहिला गडी चांगला स्टार्ट देऊन रणजित माघारी परतल्यात. थँक्यू सो मच. काय जबरदस्त मात्र ह्या मॅचमध्ये आपल्याला वेगवेगळी गणितं बघायला मिळाली. संधी मिळाली, संधी हुकली, पुन्हा एकदा संधी मिळाली, संधी पुन्हा एकदा मिळाली, परंतु त्यावेळेला कन्वर्ट करता आलं नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ बाकी, 17 वरती 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. पहिल्या इनिंगचा हा खेळ आपण पाहतोय. गोलंदाज तयार. या वेळेला समोरच्या दिशेनं हवाई टोला. क्षेत्ररक्षण तिथे आहेत, फक्त बघत राहतील या बॉलकडे. सीमारेषा पलीकडे षटकार 6. थँक्यू. जो स्टार्ट दिलाय रणजितनं, तो चालू ठेवतो विराज. आल्या पहिल्या चेंडूवरती बिग हिट, षटकार. आक्रमण केलेल्या महेंद्र, मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचमध्ये केलेली गोलंदाजी आणि त्याच्या अगेन्स्ट आता आक्रमण झालंय. टप्प्याचा चेंडू तर ड्राईव्ह करतो ऑन साईडला. आपण बघतो लॉंग ऑन मधनं क्षेत्ररक्षक वेगाने आले. आधी थोडासा चुकलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. यानंतर एक ड्रॉ केला जाणार आहे. 3 संघामध्ये ड्रॉ केला जाणार. त्यामुळे मागचे 2 सामने ज्यांनी जिंकलेले आहेत, गावठण संघ आणि मागचा सामना कसरालीने जिंकलाय. दोन्ही कॅप्टननी आपण रेडी राहायचंय. 3 ओव्हर नंतर आपण तो ड्रॉ करणार आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे आता पोहोचलेत. या वेळेला कुठलीही चुकी होणार नाही. 2 संधी मिळाली होती, या वेळेला नाही देणार. फलंदाज इथे बाद होताना गॉन. चला फलंदाज थोडी घाई करा, कारण दुसऱ्या इनिंगला देखील समसमान न्याय मिळाला पाहिजे. दोघांना देखील उजेडाचं सत्र असावं हीच आमच्या आयोजकांची तयारी असते की प्रत्येकाला समान न्याय. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतात की वेळ जास्त खर्च करू नका. आजच्या दिवसाकरिता या स्पर्धेकरिता आम्हाला निमंत्रण दिलं तुकाराम मांगेला सर, नितीन पाटील सर आणि तदनंतर सर्वच आयोजक मंडळी. तुमच्या माध्यमातून एक दिवस या स्पर्धेला आवाज देण्याची संधी मिळाली. मी तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे. आणि खऱ्या अर्थानं तुकाराम सर थँक्यू सो मच. पुन्हा तुम्ही सातत्याने आम्हाला इथे संधी देत असतात. या विरार नगरी आम्हाला कोणी प्रथमतः दाखवली असेल तर तुकाराम मांगेला सर, आणि ज्यांनी मात्र आज देखील इथे निमंत्रण दिलं त्यांचं देखील आम्ही आभार मानतोय. धावसंख्या फलकावरती आहेत, त्या म्हणजेच 25. पुढचा बॉल या वेळेला ऑन साईडला खेळलाय. फटका क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून गुड जज अँड टेकन. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. सुरुवात चांगली होती आणि त्यानंतर आलेले विकेट आपण पाहिले आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 आणि जसा उत्कर्ष पाटील यांचा आवाज आज दिवसभरामध्ये ऐकल्या, कारण या स्पर्धेसाठी आपण बघितलं तर भरपूर समालोचकांनी आपला आवाज दिलेला आहे. धनंजय पाटील उद्यापासून पुन्हा एकदा आमच्याशी जॉईंट होतील. त्यांचा आवाज आपण या स्पर्धेसाठी ऐकणार होतो, पण आज पहिला दिवस होता आणि त्यावेळेला आम्ही विनंती केली उत्कर्ष पाटील यांना आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन ते देखील दाखल झालेत. आणि या गासपाडा HDL चषक 2025 जो पहिला दिवस आहे तर त्यांचे आपण मनापासून आभार मानतोय. मॅच ऑन आहे. शेवटचं षटक सुरू आहे. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा होत असताना आणि आपण चर्चा करूया मागचा मॅच. आता 2 षटकामध्ये 26 धावा झालेत, एक ॲड झाले 26. मागे 36चा मॅच पाहिला आहे. आता शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत.
26 तर फरकावरती झाल्या. येणाऱ्या काळात जर 10 धावा जोडल्या तर पुन्हा एकदा तो 36चा मॅच आपल्याला बघायला मिळेल का? समोरच्या दिशेने कळायचं होतं. शफल झाले, तदनंतर आता यष्टीरक्षकांना तिथे निवडलं आणि फलंदाज इथे झेल बाद. कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. थँक्यू. डीजे सुमितने गाणं लावलंय जितेगा वही जिसमें दम. फक्त दम नाही, दमखम दोन्ही पाहिजे. दमखम पाहिजे, तोच जिंकणार आहे. कारण मागच्या मॅचने दाखवून दिलंय तुमची बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे, पण डावपेच पण व्यवस्थित पाहिजे. याही सामन्यामध्ये तसं घडलंय. वाघोबा जांभूळपाळाचा स्टार्ट चांगला होता, सुरुवात चांगली होती, पण आता काय घडलंय माहिती का? मागच्या 3 चेंडूचा खेळ पाहिलाय. मागच्या 3 चेंडूवरती 3 विकेट आलेत, 1 वाईट बॉल आलाय. याचा अर्थ तिथे स्कोर थांबलाय, रन थांबल्यात. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहे. किसन, अनुभव त्यांच्याकडे पण आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ राहिलाय. गोलंदाजीसाठी रोशन बॅटच्या खालच्या टोकाला लागतोय. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पोचेल, फील्ड करेल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. डोलीव संघासाठी आज थोडी डोकेदुखी क्षेत्ररक्षण ठरते, थोडी डोकेदुखी ठरते, पण याच्यावरती लवकर उपाय शोधायला हवा. एक तर सॅराडॉन घ्या, नाही तर एक चांगली क्षेत्ररक्षण तरी घ्या. 2 धावा ऍड होतील. अगदी बरोबर. या वेळेला आपण पाहतोय फेकण्याच्या लवकर फेकीच्या करण्यात प्रयत्नात इथे मात्र आपण पाहतोय 2 धावा इथे देखील बहल झाल्या. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉलला दिले वळण. तिथे मात्र क्षेत्ररक्षक मिडविकेटचे पुढे पोहोचतील आणि बघता बघता आपण पाहतोय सिंगल इथे परिपूर्ण होते. या सिंगलच्या सहाय्यानं आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे आत्तापर्यंत 29 धावा. 35चं जे टार्गेट बघताय ते आता येणाऱ्या काळात 3 बॉल मागे होईल, नाही होईल? 3 म्हणजे 3 मध्ये 6 करायचे आहेत. 3 मध्ये 6 केल्या तर 35 वरती जाणार. आता बॅटिंग करणारा संघ सांगतोय दिल मागे मोर, रन मागे मोर, मोर अँड अगेन मोर. तीच कहाणी जरीमरी डोलीवसाठी आहे. 3 चांगले चेंडू, शेवटचा षटक आहे. रोशन 3 चांगले चेंडू, 3 चांगले चेंडू त्याला हाताळायचे आहेत. पहिला चांगला चेंडू, इथे काय झालंय? इथे दिमाग के बत्ती को नाही जलाया. थोडासा 22चा इशारा झालाय. 1 धाव आले. एक तर 1 धाव लाख मोलाची आहे. ही लाख मोलाची स्पर्धा आहे. 1 धाव लाख मोलाची आहे. 1 रन ऍड होईल स्कोरबोर्डमध्ये. 3-0, 30. 2 चेंडू शिल्लक आहेत. यष्टीरक्षकाने हा प्रयत्न चुकीचा केला. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बॅकअपला तिथे कोणी नव्हतं. स्वतः देखील यष्टांपासून लांब होते आणि ज्या वेळेला फलंदाजांनी स्ट्राईक सोडली नव्हती त्यावेळेला यष्टांवरती बॉल आदळला आणि तिथून मात्र 1 धाव पुन्हा एकदा कन्वर्ट झाली. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 30. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आणि या 2 बॉलचा खेळ बाकी असताना 35चं जे टार्गेट आपण पाहिलंय त्या 35 धावा होतील का हा प्रश्न पुन्हा पुन्हा सातत्याने घर करतोय मनामध्ये. चला, वेळ जास्त घेऊ नका. लक्षात घ्या 1 इनिंग देखील बाकी आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला 35 पाठलाग होईल न होईल, पण मॅच मस्त होणार आहे. शेवटचा बॉल. अगदी बरोबर. मॅच रफ अँड टफ दोन्ही संघ बॉल आपल्याला पाहायला मिळतात. या पुढील बॉल 5वा बॉल. ऑन साईडला खेळलाय, व्यवस्थित कनेक्शन नाही. मिडविकेटचा खेळाडू प्रोटेक्शन देईल या बॉलला आणि तिथे मात्र आपण पाहतोय सिंगल पूर्ण झाली. दुसरीसाठी स्वतः स्ट्राईककडे गेलेत आणि त्यांना स्ट्राईक देखील मिळाली. आता शेवटच्या बॉलवरती मोठा फटका, मोठा धमाका बघायला मिळेल का हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि त्याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 32 धावा. 31 ना 31. 31 धावा धावफलकावरती आहेत आणि त्या 35चा उल्लेख आपण वारंवार करतायत आणि त्या 35 पर्यंत पोहोचण्यासाठी तो चौकार पाहिजे. रोशनचं कौतुक आहे. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी तेही आले होते. शेवटचा बॉल. धावा 31. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. कडक स्ट्रोक केला. वाईट स्ट्रोक आपल्या क्षेत्ररक्षका वेगाने पोहोचल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण, अजयचं चांगलं क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती झालं. चेंडू ट्रॅव्हल होत होता, वेगाने जात होता. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 35 नाही झाल्यात पण 34 करायचे आहेत. 33 झाले, 34 करायचे आहेत. आपण व्यासपीठावरती सन्मान करतोय ज्यांचा आज आवाज आपण ऐकलायत. उत्कर्ष पाटील, खास करून दनसार पालघर येथून आज या स्पर्धेसाठी ते दाखल झाले होते. त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. थँक्यू सो मच. गासपाडा चषक आणि तुकाराम सर या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसाकरिता निमंत्रण दिलं आणि तुर्तास थांबतोय. निश्चित स्वरूपात पुन्हा भेटू. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. दुसऱ्या इनिंगला देखील सुरुवात होईल. तत्पूर्वी धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद उत्कर्ष पाटील. आपल्याही मनापासून आभार करणं. आज महत्त्वाचा वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिला आणि आपण त्यांचा सन्मान आता व्यासपीठावरती केला जातोय. उत्कर्ष पाटील जे पालघर येथील आमचे समालोचक मित्र आहेत, आज आता त्यांचा आवाज आपण दिवसभरामध्ये ऐकलायत आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून ज्यांना आपण पाहिलं जातोय ते श्री विजय नरेश घरत जे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते
हा सन्मान केला जातोय. हा संपूर्ण दिवस चांगलं समालोचन ज्यांनी केलेलं आहे त्यांचा हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. उत्कर्ष पाटील जे पालघरचे आमचे समालोचक मित्र आहेत त्यांनी आज या स्पर्धेसाठी वेळ दिलेला आहे. या घासपाडा HDL चषक 2025 साठी नक्कीच आपण आज महत्त्वाचा वेळ दिलाय आणि त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद उत्कर्ष. नक्कीच आज महत्त्वाचा वेळ आपण दिलाय. आपलं मनापासून आभार आहे. चला जास्त वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्या, प्रिकॉशन घ्या, कारण 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडूमध्ये 18 चेंडूचा खेळ आहे आणि 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर थँक्यू व्हेरी मच उत्कर्ष. आज महत्त्वाचा वेळ नक्कीच आपण दिलेला आहे. उद्या सकाळी ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला अजून एक आवाज आपल्याच याच परिसराचा धनंजय पाटील यांचा आवाज आमच्या समेत आपण ऐकणार आहोत. पण आज उत्कर्षनं नक्कीच महत्त्वाचा वेळ दिलेला आहे. तर आपल्याही मनापासून आभार आहे. चला जास्त वेळ जाणार नाही. जांभूलपाडा टीम चला क्षेत्ररक्षण सजून घ्या आपण लगेच. सलामी जोड्या मैदानावरती सज्ज झाल्यात गोरक्ष आणि हेमंत आणि पहिले षटक हाताळण्यासाठी अजित. चला वेळ टाइम पंचही तेच सांगतात. जांभूलपाडा टीम रणजित कॅप्टन आपल्या टीमला नक्कीच सांगा कारण वेळ जास्त बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. ड्रॉ देखील केला जाणार आहे व्यासपीठावरती. 3 संघामधला ड्रॉ तोही तितकंच महत्त्वाचा आहे. या एक षटकानंतर आपण त्या ड्रॉच्या दिशेने जाऊया. मॅच सुरू होते. 34चा पाठलाग. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. दोन संघ कॅप्टन आपण सुद्धा या एक गावठणचा संघ आहे दुसऱ्या बाजूला कोसमाई खार्डी जय हनुमान गावठण आणि या चालू सामन्यातील विजेता या 3 संघामध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. ऑफस्टमच्या बाहेर बराच बाहेर आहे. पंच इशारा करतात. वाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होत असताना टप्प्याचा चेंडू तर बॅटची फेस थोडीशी ओपन केली. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. फेस थोडीशी ओपन केली गेली होती. एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. 34 धावांचा पाठलाग करायचा. संध्याकाळचा 17 आणि संध्याकाळच्या 17 पाठलाग करताना हेमंत वैद्य आणि गोरक्ष उरड ही जोडी मैदानावरती सज्ज झालेत. तर पहिले षटक अजित हाताळताना आपण पाहतोय. मोठा फटका पाहिजे जर 34 धावांचा पाठलाग करायचा आहे तर प्रत्येक षटकामागे किमान एक मोठा फटका. ऑफस्टमच्या बाहेर होता. कडे खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता होत असताना निधाव चेंडूची सांगता होत असताना मैदानावरती आपण पाहतोय. ऑफस्टमच्या बाहेर होता. पहिलं गेलं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न तिथपर्यंत उशीर झाला होता. चेंडू निघून गेला होता डॉट बॉलची सांगता होत असताना. आता बराच बाहेर आहे. पंच इशारा करतात वाईट बॉलचा इशारा. एक वाईट बॉल महत्वाचं आहे कारण एक धाव जी वाढली जाईल त्याच्यानं ज्यावेळेला 5 किंवा 6 वाईट जर चेंडू आले ना तर एक सिक्सर होईल. 4 आले तर चौकार होईल. 6 झाले तर एक सिक्सर येईल. तसं काय घडलं मॅचमध्ये तर फायदेशीर ठरेल टीम डोलीवसाठी. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. लॉंगॉमचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. जेल टिपलाय. विकेट. पहिला विकेट बाद.
थँक्यू. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट थोडीशी आपण पाहिलं मिड विकेटच्या ठिकाणी गेली. मिस टाइम झालं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी हा सुंदर असा झेल लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय. विराज होते तिथे आणि विराजनं एक चांगला झेल टिपलाय. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी हितेश मेहर. अपील जरूर केलं गेलं होतं. पाठीमागे चेंडू निघून गेला. एसटीएच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवलाय. चांगलं षटक आतापर्यंत पाहिलं अजित यांचं. या षटकामध्ये 3 धावा खर्च केलेत. 1 विकेट गमावलाय. ऑफस्टमच्या बाहेर होता हा चेंडू. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आता बाहेर आहे, भरपूर बाहेर आहे. 3 धावा आतापर्यंत जर पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात आल्यात. 3 एक्स्ट्रा रन आल्यात, 3 एक्स्ट्रा चेंडू आल्यात. धावा आहेत धाफलकावरती 4. इथे जर शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला तर जो करंट रन रेट आहे ना दुरुस्त होईल. आस्किंग रन रेट थोडासा कमी येईल पण तो मोठा फटका पाहिजे. तर एक चांगला चेंडू अजित ऑन साईडला खेळाय. क्षेत्ररक्षक पोहोचले. चेंडू परत चांगलं फिल्डिंग. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एकच धावे चेंडूवरती पूर्ण. पहिलं षटक अजित यांचा चांगला हाताळलाय. या षटकामध्ये आल्यात फक्त 5 धावा. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये 29 धावा करायचे. त्यानंतर आपण जाऊया ड्रॉच्या दिशेनं. 3 संघामध्ये ड्रॉ केला जातोय. कॅमेरामॅन थोडंसं कॅमेऱ्यात होता पण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. 3 संघामध्ये ड्रॉ केला जातोय. जय हनुमान गावठण, कोसमाई खार्डी आणि चालू सामन्यातील विजेता. दोन उचलल्या जातील चिठ्ठ्या ज्याच्यामध्ये जी लढत असणार आहे. बघूया या 2 चिठ्ठ्या कुठल्या संघाच्या निघाल्यात. जय हनुमान गावठण आणि कोसमाई खाडी. याचा अर्थ या चालू सामन्यातील विजेत्या संघाला 3ऱ्या फेरीमध्ये पुढे चाल देण्यात येणार आहे. बघूया तो संघ कुठला. डोलीव संघ की जांभूलपाडा. आतल्या कडेला आवाज आलाय. इनसाइड एज. पाठीमागे विकेट किपर त्याने टिपलाय झेल. विकेट गॉन. थँक्यू. डिंग डोंग डिंग सिंग सॉंग असं चाललंय. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागला. पाठीमागे यष्टीरक्षकानं टिपलाय हा झेल. विकेट क्रमांक 2. दुसरा विकेट गडी बाद होत असताना नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत महेंद्र. आता आव्हान थोडंसं खडतर होऊ टाकले. आव्हान थोडंसं मोठं होऊ लागले. फुलटॉस बॉल बाहेर आहे थोडासा आणि पंच ते दाखवतात बाहेर होता चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा होत असताना आतापर्यंत धावफलकावरती 6 धावा झाल्यात. त्या 6 मध्ये 4 धावा आहेत त्या व्हाईटच्या स्वरूपात आहेत. एक्स्ट्रा रन जे 4 म्हणून म्हटलं ना 4 धावा आल्या तर 1 चौकार आला. 1 चौकार आलाय. आतापर्यंत बघताय तर व्हाईटचा 1 चौकार तो जमा झालाय. कोटाप्याचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ बॉल मिसटाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. उद्या वसई तालुक्यातील संघ खेळतील. त्या वसई तालुक्यातील संघामध्ये भिडण या मैदानाची उद्याच्या दिवशी आपण बघणार आहोत. न्यामा बॉईज मोरेगाव आणि सार्थक 11 टिवरी यामध्ये पहिला मॅच गावदेवी धानेव आणि एनसीसी नारंगी. दुसरा सामना सत्यनारायण कोपरी आणि वसई स्पोर्ट. तिसरा मॅच साईच्या अर्नाला आणि जुचंद्र संघ पतू पॅकर्स मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स जुचंद्र याच्यामध्ये चौथा मॅच. उद्या वसई तालुक्यातील एक दर्जेदार क्रिकेट आपण मैदानावरती अनुभवणार आहोत. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटच्या कडे लागतो चेंडू. गली रिझन मध्ये चाललाय. बॉन्ड लाईन जवळ फिल्डिंग केलं जाते. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. स्ट्राईक आपल्याकडे राखायचा आहे. गोरस लागणे स्ट्राईक राखताना महेंद्रला परतावं लागतंय. धावबाच्या स्वरूपात महेंद्र बाद. थँक्यू.
धावा आहेत धापलकावरती 8. 8 धावा धापलकावरती आतापर्यंत आल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती निलेश सोलंकी. नॉन स्ट्राईक एंडला पण एक महत्वाचा खेळाडू आहे, स्ट्रायकर एंडला आहे गोरक्ष. काय गोलंदाजी चेंडूच्या वेगामध्ये बदल केला. थोडासा आपण पाहिलं तर टप्पा लांब खेचला, लांब ठेवला गोलंदाजानं आणि तितकी संधी दिली नाहीयेत. विराज जो गोलंदाजीमध्ये बदल करतोय, विविधता आणतोय, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता, बीट केला होता ते गोरक्षला. धापलकावरती नजर टाकूया. धापलक जाऊन पोहोचलाय तो 8 वरती. पाठलाग आहे 34 धावांचा. 8 चेंडूचा खेळ आहे. 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडू 26 धावा. मागच्या मॅच सारखाच मॅच चाललाय. मागच्या मॅच मध्ये आपण 37चं टार्गेट आपण पाहिलं होतं आणि आता 34चं टार्गेट असताना 11 चेंडूचा खेळ झालाय आणि धावा आहे धापलकावरती 8. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसऱ्या षटकात स्ट्रायकर एंडला गोरक्ष. बॅटच्या कडेला लागला होता चेंडू. ट्रॅव्हल होत होता. यष्टी थोडेसे नाराज, स्वतःवरती देखील नाराज आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि बरोबर जसं मागचा मॅच होता 2 षटकामध्ये 8 धावा होते, इथे 2 षटकामध्ये बरोबर 8 धावा आहेत. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये 26 धावा करायचे. 1-2 ऐकूया आणि येऊया. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा एसडीएल चषक 2025 5व्या पर्वातील शेवटची इनिंग. थँक्यू. कंपॅरिझन पाहिलं तर 2 षटकामध्ये 25 धावा केल्या त्या जांभूलपाड्याच्या संघानं आणि आता त्या प्रत्युत्तर देताना 2 षटकामध्ये 8 केल्यात. शेवटच्या षटकामध्ये जांभूलपाड्याने 8 केल्या होत्या. या 2 षटकामध्ये आणि 8 केल्यात. 25 2 षटकामध्ये केल्या होत्या. आता 26 एका षटकामध्ये करायच्या आहेत. विकुल शेवटचा षटक हाताळण्यासाठी विकुल, निलेश सोलंकी आणि गोरक्ष उरोडी जोडी मैदानावरती आहेत. 6 बॉल 6 चेंडूचा खेळ. थोडा वेळ रणजित वेळेवरती नजर असू द्या, टाईमवरती नजर असू द्या. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑफसाईड दिशेने 4 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलमध्ये आपण पाहतोय. चला वेळ जांभूलपाडा टीम. चला जास्त वेळ जाऊन देऊ नका. 6 बॉल 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. 6-26 ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू साईज कट केलाय. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. गली रिझन मध्ये चांगले फिल्डिंग झाले, चांगले क्षेत्ररक्षण झाले. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण माहिती आहे जांभूलपाडा टीमला माहिती आहे हा सामना जिंकायचा आहे. कारण या सामन्यातील विजेत्या संघाला 3ऱ्या फेरीमध्ये पुढे चाल देण्यात आलेले आहे. म्हणजे आपण जाणार आहोत तो क्वालिफायचा मॅच खेळण्यासाठी. इथून जर जिंकलात तर या गटातला क्वालिफाईड मॅच खेळायला मिळणार आहे. त्याच्यामुळे हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे. जरी मध्ये डोलीवसाठी तीच कहाणी आहे. हा सामना जिंकायचा आहे. ते मोठे फटके अजून येत नाही. सुरुवातीपासून मोठे फटके कुठेतरी दूर राहिले आणि त्याचा परिणाम असा झाला आहे. आता 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 24 धावा. 4 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण मैदानावरती राहिले. स्ट्रायकरला फलंदाज निलेश. अकुटप्याचा चेंडू पाठीमागे लॉंग स्टॉप एरियामध्ये 22चा चौकार. 22चा चौकार आलाय. 4 धावा. फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बीट झाला तिथे पाठीमागे एसटी रक्षक आणि चेंडू त्यानं चकून गेलाय. तो लॉंग स्टॉप बॉन्ड लाईन रिझन मध्ये चौकार. या चौकारने स्कोर झालाय तो 14-20 धावा अजूनही पाहिजे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूचा खेळ आहे. 20 धावांची आवश्यकता आहे.
पुन्हा एकदा मागच्या चेंडूचं जसं ॲक्शन रिप्ले पाहावा तसं आहे. पण आता काय झालं, थोडंसं प्रोटेक्शन घेण्यात आलेलं आहे. पाठीमागे जो लॉंग लेग एरियामध्ये क्षेत्ररक्षक होता थोडासा फाईन ठेवण्यात आला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचला. 15 हळूहळू जर पाहिलं तर टीम वाघोबा जांभूलपाडा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आज पाहतोय, आज दिवसभरामध्ये जसं आपण 12 संघ खेळताना पाहिले त्याच्यातले 3 संघ आहेत जे क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत. त्या 3 संघापैकी एक मॅच जो होईल जो ड्रॉ झालाय, जय हनुमान गावठण संघ खेळणार आहे तर कोसमाई खार्डेशी, आणि चालू सामन्यातील विजेता संघ ज्याला तिसऱ्या फेरीमध्ये पुढे चाल देण्यात आले याचा अर्थ तो क्वालिफाईंगचा मॅच खेळेल. जो गटातनं जो एक संघ बाहेर येईल तो मॅच खेळताना आपण बाळगणार आहोत. फक्त औपचारिकता बाकी. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आजच्या दिवसातील, आणि सामना जिंकलाय वाघोबा जांभूलपाडा टीमनं. सामना जिंकलाय, विजय झालेत, अभिनंदन. दुसऱ्या बाजूला झरेमारी डोली हे संघ आपल्याही मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये आपणही सहभागी झाला, आपलं अजयकडनं मनापासून आभार आहे. थँक्यू. हा सामना वाघोबा जांभूलपाड्यानं 17 धावांना जिंकलाय. मॅच समरी जर पाहिली तर लक्षात येईल, कारण शेवटचा मॅच होता आणि शेवटचा मॅच आजच्या दिवसातील वाघोबा जांभूलपाड्यानं केल्या 33 धावा, ज्याच्यामध्ये 15 धावांची खेळी. स्टार्ट महत्त्वाचा होता जो रणजितनं प्राप्त करून दिला. तर विराटची 8 धावांची खेळी, किसनच्या 6 धावांची खेळी. 3 विकेट महेंद्रच्या नावावरती जरूर होते, पण बाकी अजय थोडेसे महागडे ठरले आणि पाठलाग करताना कुठलाही फलंदाज तितकी अपेक्षित कामगिरी करू शकला नाहीये. अजित